निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये। जानोबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर एने 2 आणि 4 गुंठ्यांचे ओपन बंगलो प्लॉट। फलटण नगरपालिका हद्दीत पाणी, ड्रेनेज व्यवस्था, स्ट्रीट लाईट, रस्ता आणि फलटण नगरीतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा। तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा। संपर्क मोबाईल विनोद घाडगे 99 22 64 31 04। काय आज पवार साहेबांच्या पक्षाची फलटण नगर परिषदे संदर्भात भूमिका मांडण्यासाठी आणि मी जे 2 नवीन पदाधिकारी आम्ही नेमले, तालुका अध्यक्ष धर्मराज पाटील सरड्याचे आणि तालुका युवक अध्यक्ष सुशांत चव्हाण हसस्तेवाडीचे यांची ओळख करून देणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांची भूमिका काय असेल नगरपालिकेसंदर्भात त्यासाठी मी आपल्याला बोलवले। पहिल्यांदा तुम्ही सगळे आलात, मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आता सुरू करूया आपण। तुम्ही विचारा, मी त्या अनुषंगाने उत्तर देऊ तुम्हाला। आगामी नगरपालिकेला आपल्या पक्षाची भूमिका काय असणार आहे? आम्ही समविचारी पक्षांना घेऊन आघाडी करून लढायचा असा आम्हाला आदेश आहे, पवार साहेबांनी स्पष्ट सांगितलं। पण बघूया आता कोण कोण, म्हणजे आता शिवसेनेचं आमचं फायनल झालंय। शिवसेना बरोबर उद्या परवा आमची महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे, मग शिवसेना असो, स्वाभिमानी शेतकरी, प्रहार यांची माझी इथं आमची बैठक होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल कोणाचे काय उमेदवारी असतील त्याप्रमाणे आपण करूया। समविचारी म्हणजे आता फलटणमध्ये 2 प्रबळ गट आहेत, एक म्हणजे राजे गट आणि दुसरा म्हणजे खासदार गट। खासदार गट महायुतीचा विषयच नाही, पक्ष म्हणून पवार साहेबांनी सांगितले भाजप सोडून कुणाशी युती करा, त्यामुळे तो प्रश्न आमचा दरवाजा तो मार्गच नाही, त्याचा विषयच नाही। मग तुमची राजे गटासोबत रामराजे साहेब योग्य जर रिस्पॉन्स दिला, रिस्पेक्ट दिलं, चांगलं जर आमची ताकद आम्हाला माहिती आहे, आम्ही म्हणत नाही की 27 मधले आम्हाला 15 किंवा 17 द्या म्हणून, पण योग्य जर त्यांनी ट्रीटमेंट दिली तर आम्ही त्यांच्याबरोबर तडजोड करायचं। समविचारी तुम्ही म्हणताय, फक्त शिवसेनेचं नाव घेता, राष्ट्रीय काँग्रेसचं नाव घेत नाही। राष्ट्रीय काँग्रेसच्या काय अडचणी आहेत, त्यांना वरून आदेश आले नाहीत। त्यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी, ते म्हणले आम्हाला वरून आदेश आल्यानंतर आम्ही आपण बसूया। म्हणलं ठीक आहे, माझा मी त्यांच्या रिप्लायची वाट बघतोय। एकदा 2दा विचारले त्यांनी तसं सांगितलं, मी येईल तेव्हा ते आले तर मग ते असणारच आहेत। काँग्रेसचा विचार मोठा आहे, काँग्रेसला पंजाला मानणारा मतदार मोठा आहे, आता बघूया ना त्यांचं काय पुढचं येतंय तसं। आले तरी पाहिजे ते आपल्याकडे, विचारलं तरी पाहिजे त्यांनी। माझा पाटील साहेबांना एक प्रश्न आहे, त्यांनी आधी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेले, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांसोबत पण त्यांनी काम केलंय, तर आपण इकडे प्रवेश केला, तालुकाध्यक्ष झाला, तर त्याची पार्श्वभूमी काय? खऱ्या अर्थाने मी माझी राजकीय कारकीर्द जी आहे, मला एक राजकारणाचा एक वारसा आहे। माझे आजोबा आंधोडचे शामराव पाटील जे यशवंतराव चव्हाण साहेबांचे स्नेही होते, तसेच शंकरराव मोहिते पाटलांच्या परिवाराशी त्यांचा संबंध होता आणि माझे वडील जगन्नाथ पाटील हे स्वर्गीय हनुमंतराव पवार गटाचे कट्टर समर्थक होते आणि मी 2018 साली भारतीय जनता पार्टीत काम सुरू केलं। संघटनेत प्रामाणिकरित्या काम करत असताना माझा धैर्यशील भाई साहेबांशी संपर्क आला 2022 साली आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढच्या लोकसभेच्या इलेक्शनसाठी काम सुरू केलं आणि 24ला धैर्यशील भाई यांना आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार निवडून देण्यात यशस्वी झालो। 2024 साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातून झाले आणि तुम्ही तेव्हा भाजपमध्ये होते? नाही, आम्ही त्यांच्याबरोबर प्रवेश केला साहेबांबरोबर। पण खऱ्या अर्थाने मी जे भारतीय जनता पार्टीत प्रामाणिक काम केलं होतं ते आजही लोकांच्यात धर्मराज पाटील म्हणजे भारतीय जनता पार्टी अशी एक धारणा होती, पण ती प्रामाणिक काम तुम्ही जेव्हा करत असता समाजकार्यात तर जनता नक्की तुमची नोंद घेत असती। तसंच काम आता आम्ही आमच्या पक्षाचं करणार आहोत। आमचा पक्ष हा सर्वसामान्य गोरगरीब कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पुढे जाणार आहे। राजाभाऊ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सातारा जिल्ह्यातले आणि आज नाही म्हणलं तर फलटण तालुका एकेकाळी शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जात होता। अशा बालेकिल्ल्यामध्ये तुम्ही म्हणताय 1 ते 2 जागा फक्त आमच्या आतापर्यंत फायनल झाल्यात, तर तुम्ही इथून पुढची रणनीती कशी असेल? कालावधी कमी आहे, सांगतो तुम्हाला। आता कसं आहे, आमची ताकद मोठी आहे, मनी पॉवर नाही, मसल पॉवर नाही। आमच्याकडं
मी आवर्जून उमेदवारी कुणी मागायला येईल अशी आज परिस्थिती नाही. मी कबूल करतो. उगाच काहीतरी मी बोलायचो. तर ह्या दोघातलं जर उमेदवारीला नकार दिला आणि समजा एखादे XYZ त्याला इच्छाच आहे, 9 वर्ष तो थांबलाय, 16 साली निवडणूक झाली, त्याच्यावर आज 25ला होत तर तेव्हा तो विचार करेल तर तुतारीकडे तो येईल. मला वस्तुस्थिती माहिती आहे, ग्राउंड रियालिटी माहिती आहे. मी ग्रासरूटला काम करतो. मी कार्यकर्ता आहे, मी काही नेता नाही. मग आपली ताकद माहिती आहे, असं आपली कमजोरी माहिती आहे. तर ती येतील तेव्हाच आम्ही इथं त्यांना एबी फॉर्म उमेदवारी अर्ज भरणं, सभासद करून घेणं आणि एबी फॉर्म देणं ही प्रक्रिया इथून होईल. आणि तोपर्यंत जर आला प्रस्ताव व्यवस्थित तर वेल अँड गुड. मला सर्वाधिकार दिलेत शशिकांत शिंदे साहेबांनी फलटण तालुक्याच्या बाबतीत युती करायची, काय करायची, किंवा शिंदे साहेब निर्णय घेतील. पवार साहेबांपर्यंत हा विषय जाणार, शिंदे साहेब निर्णय घेतील, काय आम्हाला काहीच अडचण नाही. राजाभाऊचा अजून महाआघाडीतल्या इतर पक्षांनी जर रिस्पॉन्स नाही दिला तर स्वबळावर लढणार का? मग स्वबळावर पूर्ण 27 नगराध्यक्ष पदाला मी आज आमच्याकडे उमेदवार नाही. बाकीच्याला पण करू शकतो, काहीच अडचण नाही. राजाभाऊ, माझा अजून एक प्रश्न असा होता, विधानसभेला सन्मान्य संजूराजे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षामध्ये हे केलंय, तर त्यांच्या बाबतची पक्षाची भूमिका आपली काय राहणार? नाही, आता त्यांच्याविषयी कसं आहे, हा मोठा निर्णय, म्हणजे नेते मोठे आहेत ते त्याच्यावर साहेब बोलतील. मी तेवढी माझी कॅपॅसिटी नाही की बाबांनी काय करावं किंवा बाबांच्या विषयी मी मत व्यक्त करतो. आपल्याला पक्षाकडनं आता जर मला आमचं पवार साहेबांनी उद्या सांगितलं की संजीव बाबा आपल्याच पक्षात आहेत, तर मी त्यांचा कार्यकर्ताच आहे ना. आता आपल्याला पक्षाकडनं सूचना आल्या की पूर्णच्या पूर्ण ताकदीनं त्यांना ते नाहीत असं गृहीत धरून लढा. दुसराच, शिंदे साहेब आज 4 महिने झाले जिल्हा प्रदेशाध्यक्ष झालेले, अद्याप त्यांचा पलटणचा दौरा झालेला नाही. आगामी काही दिवसामध्ये दौरा होईल का? किंवा आता पहिला दौरा होतोय, संघर्ष यात्रा काढतोय जिल्हा परिषद गटातनं सगळ्या आपण साहेब, तेव्हा फलटण मार्गे जातील आणि ह्या ज्या निवडी झाल्यात ह्यांच्या कार्यकर्ते तयार होतील आणि ते झाल्यावर आम्ही मेळावा घेतो. पक्षाचा मेळावा घेतला जाईल, उत्सर काम सुरू झाले, काय अडचण नाही. आणि काय रुसवा फुगवी असली तर त्यांची मनधरणी करून आपण आणायचा प्रयत्न करू. आगामी काही 24 तासामध्ये बऱ्याच घडामोडी फलटण तालुक्यात घडणार आहेत. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे स्वगृही म्हणजे अजित पवार गटात जाण्याची दाट शक्यता आहे. तर या विषयी आपण काय सांगा? नाही, त्यावेळेस मग आमचा पर्याय समजा, ते भाजप सोबत आहेत, महायुतीत आहेत. अजितदादांचा पक्ष बंद करा होतो, अजितदादांचा पक्ष महायुतीत आहे आणि त्यामुळे आम्ही त्याचा काय विचार करणार नाही. आगामी काही निवडणुका, आता नगरपालिका आहे, पुन्हा जिल्हा परिषद आहे, 82 ग्रामपंचायत, असं हक्केच्या अंतरावर ज्यांनी देशाचं राजकारण केलं 50-60 वर्ष, हक्केच्या अंतरावर तुमचे राहतात पवार साहेब. पण फलटणमध्ये पण दोन्ही नाईक निंबाळकरांना पर्याय राजाभाऊ निकम किंवा पाटील साहेब यांच्या माध्यमातून भविष्यात काही होईल का? पर्याय कसा होईल काय सांगतात ना, जसे प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. मीच असन किंवा धर्मराज पाटील असतील असं नाही, अजून कोणी एखादा येऊ शकतो. कुणाच्यात काय अजून बरेच फाटे बरेच फुटतात. आपल्याला विचार करायला गेलं तर तसं खूप आहे. पण आता मी कॉन्सन्ट्रेट काय करणार, मला साहेबांनी सांगितलंय मी तेवढं पार पडणार. उद्या साहेबच म्हणले थांब जरा ह्यांच्याशी युती करा किंवा ह्यांच्याशी आघाडी करा, काय मिळेल ते घ्या, गप्प बसत तर मी गप्प बसणार. पण आज जी मागच्या सोमवारी मुंबईत मिटिंग झाली, साहेबांनी ज्या मला सूचना दिल्या त्यानुसार मी त्यांना स्पष्ट झाली, तुतारी चिन्हावर आपण लढू, पडू झडू काय व्हायचं असेल ते होईल. कार्यकर्ता एक बांधून संघटना बांधून निघत. मी म्हणतो सगळे उमेदवार पडले पण गट तरी तयार होईल, कार्यकर्ते तयार होतील. मग आम्ही गण व्हायचा, आता वेळ थोडा आहे आमच्याकडे, म्हणजे एकदम कमी वेळ आहे, पण लवकरच आम्ही गण वाईज निवडी करतोय. पदाधिकारी निवडी आम्ही गण वाईज करतोय की 3 गावाला 1 प्रमुख द्यायचा आणि त्या 2 गणाचा 1 जिल्हा परिषदला गट प्रमुख द्यायचा. वेळ थोडा आहे पण आम्ही ते अल्पावधीत तुम्हाला नेमणुका करून देऊ, तुम्ही आम्हाला सहकार्य करा, थोडं हायलाईट करा. म्हणजे बातम्या येऊ द्या, आम्हाला हायलाईट करा, म्हणजे आम्हाला खाद्य ते थोडं काय होतं ह्यात मागं पडणार आहे. पण आम्ही तेवढी तयारी केली आहे. आता कार्यकर्ते माझी, यांची सगळी माझी तयार आहे, युवकची तयार आहे. पवार साहेबांना मानणारा वर्ग तालुक्यात आहे आणि त्या वर्गाला आज आमच्या निवडीच्या संदर्भातनं एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे आणि तो नक्कीच आम्ही तुमच्या माध्यमातून तालुक्यातल्या सर्व पवार साहेबांपर्यंत करणाऱ्या जनतेला आम्ही सांगू इच्छितो. सर्वजण ताकदीने येणाऱ्या काळात राजकारणात सक्रिय राहू. दुसरं असं राजाभाऊ की फलटणमध्ये चर्चा असे की राजाभाऊ हाडाचा कार्यकर्ता आहे, पण फक्त इलेक्शन आल्यावरच बाहेर निघतात, इतर वेळेस गायब असतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? असं काय नाही बघा, आता माझ्यावर वाय महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचं मला निरीक्षक नेमलं. उद्या मी तिथं पक्ष जबाबदारी देतो तेवढंच मी पार पडतो.
आता राहिलं पाटलाने ऑफिस उघडले, पण ऑफिसला आता आचारसंहिता असल्यामुळे आम्ही उद्घाटन वगैरे घेणार नाही, पण उपळेकर मंदिर समोर ऑफिस उघडले, रितसर कामकाज सुरू झालं. माझी अडचण काय होती, आता मला मगाशी सातारावरून फोन आला की कदाचित सोमवारी कोल्हापूर शहरचं मला निरीक्षण पद दिलं जाईल. मग मी तिथं जाणार, इथं मी राहत नाही. मग तुम्ही जो म्हणताय त्याचं कारण हे आहे की राजाभाऊ इलेक्शन दिसतं, आता मग दुसरा पर्यायच नाही. करायचं तर सगळीकडे करावं लागतं. ऍट प्रेझेंट आपण दिसलो पाहिजे. आपलं जर स्वतःचं क्रेडिट तयार करायचं तर पळावं लागतं. राजाभाऊ, अजून एक माझा प्रश्न असा होता की गत लोकसभा निवडणुकीपासून सह्याद्री कदम हे पवार साहेबांच्या जवळ दिसत होते, त्यांनी प्रवेश केलाय का नाही मला माहित नाही. तर सह्याद्री कदमांशी आपली काही चर्चा झाली किंवा साहेबांची काही चर्चा झालेली आपल्याला साहेबांनी सांगितलंय का आगामी निवडणुकीच्या दृष्टीने? आता तो प्रश्न असा आहे की साहेब स्वतः त्यांच्या घरी गेले होते, बरोबर आहे. माझ्यासमोर त्यांना जयंत साहेबांनी 2-3दा फोन लावले, शशिकांत शिंदे साहेबांनी माझ्या फोनवर त्यांना फोन लावले की तुम्ही या, नेतृत्व करा. मी पण सांगितलं माझं व्यक्तिगत आता सांगतो भाऊ, मला 3 अपत्य आहेत, निवडणूक मला लढवता येत नाही, तरी मी मला संघटनेचं काम करायला आवडतं म्हणून मी काम करतो. आता ही लष्कराच्या भाकऱ्या भाजायचा उद्योग आहे, साध्य काहीच नाही, पुढं लढायचं नाही, आपल्याला संधी नाही ही माहीत असताना सुद्धा मी काम करतोय. यामुळे साहेब मला अप्रिशिएट करत, दुसरं काय नाही. तर सह्याद्री भाईंना मी सोडावं, मी सामान्य काय, मी साहेबांचा मी कार्यकर्ता, साहेबांनी मला घडवलं. पण सह्याद्री भाईंना माझ्यासमोर जयंत साहेबांचे 2 आणि शशिकांत शिंदे साहेबांचे 3 फोन झाले. बघतो कार्यकर्त्याची चर्चा करून निर्णय करतो एवढं सांगतात ते, पुढं काय सांगितलं. त्यामुळे मग मी कसं बोलणार? ह्या गोष्टी ज्या घडल्यात त्या माझ्याच फोनवरनं घडल्या, दुसऱ्याकडनं. मी स्वतः त्यांच्या घरी 2-3 वेळा जाऊन आलो की त्यांना एवढं म्हटलं की वय हा तुमच्याकडे ऍडव्हान्टेज आहे, सगळ्यात लहान नेतृत्व आहे तालुक्यात वयाने, तुम्ही करा, इथं नेतृत्व करा, मला आमची काय अडचण नाही, तालुका अध्यक्षपद घ्या. इथपर्यंत मी त्यांच्याशी बोललो, पण ते काय रिॲक्ट झाले ना. मी सांगू बसू नंतर सगळं इथपर्यंत झाले. 2 अंकी तरी आकडा गाठणार का उमेदवारांचा? उमेदवार सगळे उमेदवार 100% मिळणार आम्हाला. 10 तरी सीट लढवणार. प्रेस घेऊन मी 27 लढवणार. हो, मी फुल आत्मविश्वास आहे आम्हाला, आम्ही निवडणूक ताकदीने लढवणार आहोत. नाही, तुम्ही 27 उमेदवार उभे करणार, त्यांना अजेंडा म्हणजे उमेदवारांना सुद्धा आणि शहरासाठी अजेंडा काय आहे तुमचा? शहराची परिस्थिती तुम्ही सगळे बघताय, मी काय सांगायची गरज नाही. मी फक्त नगरसेवक पदाचे आणि उमेदवार निवडणार. नगरसेवक कशासाठी लागतो की त्याला निम्म्या रात्री हाक मारली तर तो अवेलेबल असावा, त्यानं फोन रिसिव्ह करावा. त्या लेवलचेच कार्यकर्त्यांना आम्ही तिकीट देतो. तो 8-8 दिवस फोनच उचलत नसला तर मग अवघड आहे. पीए नसलेले उमेदवार मी निवडून, त्यांचा मोबाईल त्यांच्या स्वतःकडे असेल असं, कारण ते काय होतं नगरसेवक म्हणजे दुर्लभ गोष्ट आहे फलटणमध्ये बाहेर. जे शहराचे जे काही प्रॉब्लेम आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छ पाण्याचा, नंतर आरोग्याचा प्रश्न असेल, रस्ते असतील, हे मूलभूत गरजा सर्वसामान्य लोकांच्या आहेत आणि त्या जे नक्कीच ते प्रश्न सोडवायचं आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून काम करू. तुम्ही तालुका अध्यक्ष शहर वगळून आहे का शहरासहित आहे? शहरासहित आहे. नाही, शहराला एकूण जागा किती आहेत? 27. त्यापैकी SC ST OBC किती आहेत? त्यांना नाही एवढं. हा, ते आता सुरुवात झाली. जस्ट माझं तालुक्याच्या ग्रामीण भागात चांगलं काम झालं निवड झालेली? 3 दिवस झाले निवड झाली माझी. मी आमच्याकडे कालावधी कमी आहे आता सगळ्या गोष्टी काम करतोय. महाराज साहेबांच्या नेतृत्व, महाराज साहेबांनी मला भरपूर पदं दिली. शहर उपाध्यक्षपासून मी आज इथपर्यंत आहे, त्यांनी पदं दिलं. 2023ला मी अपार्ट झालो की ठीक आहे मला साहेबांना सोडायचं नाही, आणि मी त्यावेळेला प्रेस केली आणि तुम्ही सगळ्यांनी केलं होतं की मी साहेबासोबत राहायचं निर्णय घेतला. राज्य गटाच्या निमंत्रणाची किती दिवस वाट बघणार तुम्ही? नाही, जोपर्यंत ही फॉर्म दिवस राहिले थोडे, जो इलेक्शनचा प्रोग्राम आहे ना त्याप्रमाणे आम्ही ऍक्टिव्ह आहे, त्याप्रमाणे फॉर्म भरले जातील. विड्रॉच्या दिवशी बघू. नाही सदस्य नोंदणी जे झाली मध्यंतरी, त्यामध्ये फलटण तालुक्यात किती सदस्य नोंदणी झाली? फलटण तालुक्यात माझ्या मते त्यावेळेला बूथ कनेक्टचं म्हणतात तुम्ही, बूथ कनेक्ट आम्ही तरी 70,000च्या पुढे आहे. शहरात नाही तालुक्यात. शहरात एवढं कसं 70,000? त्यातलं शहर नाही, त्यातल्या शहरातले असतील की एक 12 ते 15,000. कारण तेव्हा ती मग कागदपत्र आमच्याकडे अवेलेबल नाही, तेव्हा बुरुगले सर सगळं बघत होते. नीट समजून घ्या क्रोनॉलॉजी. तेव्हा फॉर्म त्यांच्याकडे येत होते, ती पुस्तकं आणत होते, आम्ही भरून देत होतो. मिलिंद नेवशे आणि बुरुगले सर. त्यामुळे ती किती झाले तो आकडा आता मी सांगू शकत नाही, पण 7 घेऊ शकतो डिटेल, तिथं असतील जाणं. पण त्यातलं आता कोणी राहिलंच नाही ना चर्चा, त्याची काय करायची? राहिली पाहिजेत ना यशवंतभाऊ, माणसं राहिली पाहिजे. माणसं राहिली नाही, तेच म्हणतोय ना त्यामुळे जो झाला तो इतिहास झाला. आता आहे का, आम्ही काय म्हणतोय, आम्ही नवीन डाव मांडलाय, सामान्य घराण्यातली मुलं घेऊन आम्ही राजकारण करतो.
छोटीची सुरुवात आहे आमची, पण नक्की तिथं आम्ही विषयच नाही ना. आम्ही असं म्हणणारच नाही की जे पहिले झालेलं 80,000 70,000 ते आमचे ते कसे राहतील. त्याला संस्था लागते, मोठं नेटवर्क लागतं. आपल्याकडे काय आहे? काहीच नाही. आपणच वाजवायचं आणि आपणच नाचायचं ही आमची परिस्थिती आहे. उगाच मी स्वतःला मोठा समजत नाही. कार्यकर्ता म्हणून मी चांगलाच आहे. मला चिमणराव कदमांनी घडवले, मी मान्य करतो त्या माणसं. त्यांनी घडवलं, त्यांनी चेहरा आकार दिला, जनतेपुढे प्रेझेंट केलं, म्हणून आपण मग महाराजांनी मला उचललं. ही वस्तुस्थिती आहे. उगाच काहीतरी बोलायचं त्यांना आपण ज्यांनी घडवलं त्याला विसरून कसं चालेल. पेढी वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण. अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण. येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने, शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डरनुसार दागिने तयार करून देण्याची सोय. विश्वास, गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स. आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे. संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील. मोबाईल नंबर 9850246707. फलटण मधील जिंती पुलाच्या नजीक शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉनव्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई, जिथे आपणास मिळेल चिकन थाळी, मटन थाळी, मच्छी थाळी, अंडा थाळी तसेच व्हेज थाळी. विनोद घाडगे यांच्या हॉटेल जानुबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या. पत्ता हॉटेल जानुबाई, जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच, फलटण खुंटे रोड, फलटण. संपर्क मोबाईल 9922 64 31 04.